बाहेर पडून तिच्या पोटात पुच्छ खुसून तिचा नाश वरची काळीच धरिताची काळूस हा शिका हा काळीज धरिताची रोकडे क्रोचा डोळे गडबडे सगळे गिळून केले कुंडे आती बावंडे वानर या वाढणाऱ्याने हनुमंतरायांनी काळीच धरलं महाराजांनी त्याला झोका खेळायला चालू केलेला त्यावेळेस मात्र क्रोंच्या म्हणती मोठं बावंडे लहाना लेकरू काकाला घ्यावा आणि तिला नथनीला हात घालावा है का ना अशी गत केली यानं आणि मग मात्र कोणच्या गडबडा त्या ठिकाणी लोळू लागलेली काय होतंय वानर नागळीचे जाती परी जाऊन ते बसले पित्ती ओखद खावयाची उत्पत्ती केली आईनी ते ऐका हे वाढणार असणार एक छोटा आहे परंतु कुठं गेलं पित्ताच्या ठिकाणी जिथं पित्त तयार होत त्या ठिकाणी गेलं आता आणखीन असणार काय काय केलं पुढे आहे का लिंबाची शतानुशत झाडे खसखसा रगडी तसे दाडे सुदोळ की हनुमंत उडे येणे तो उडे उदरात आता ही बाई राक्षसनीच महाराज लिंबाचे शतानुशत झाडे कडू खावा म्हणली पित्त वाढलं है का नाही खाताना कळत नाही पित्त वाढलं काय खावं हे कळालं पाहिजे शरीरामध्ये काय खावं सात्विक अन्न जर खाल्लं तर त्याचे विचार सात्विक बनत असतात महाराज अन्न हे परब्रह्मच आहे परंतु सात्विक अन्न जर खाल्लं नामस्मरण करून जे अन्न तयार केलं ते जर खाल्लं तर सात्विक वृत्ती तयार होते आता ही शतानुशेत असणारे लिंबाचे झाड असणारे त्या ठिकाणी चावू लागलेली हनुमंतराय काय करतात उदरी वाहन रवळता कैसा पावे ब्रह्मव्यता तिच्या करावया निज घाता बुद्धी हनुमंता आठवली आता एवढं कडू चाललं महाराज पोटामध्ये आहे का नाही आणि मग आता हनुमंतराय म्हणतात हे पित्त वाढलं म्हणून काय बी खायले आता हिचा काय घात करावा विचार करतात उच्चे वाढवणी वानरे कंठी सुधली पुचाग्रे देणे ते खोकुनी गजरे मंग ओकारी सुटली हनुमंतरायाने विचार केला हिला आणखीन थोडा चमत्कार दाखवावाच आहे का नाही दाखविलाच पाहिजे सुनानं चमत्कार दाखविल्याबरोबर 2 पावलं माग हटतय का नाही माणूस हा तस मला अनुभव नाही आणखीन हनुमंतरायाने महाराज शिफ्टी असणारी आपली वळवली त्या क्रोंच्या राक्षसनीच्या नरड्यापर्यंत आणलेली आहे नरड्यापर्यंत आणल्याबरोबर खोकू लागली राक्षसने खोकू त्या ठिकाणी असणारी जाम होऊ लागली आहे काय होतंय पुढे देता ओंकारे मागे आधो वातसरे गांजू आदरले वानरे हागी ओकारे लागले जस जसा खोकला येईल तस तसं शिपूट माग पुढं करायचं थोडं व्याकुळ झाले महाराज आणि किती जरी या संसारामध्ये सुद्धा तसंच आहे ज्यावेळेस आपण पक्के अडकतो त्यावेळेस मागही जाता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही त्यावेळेस माणूस म्हणतो हे संसारात मला नका कसं आता सांभाळावं लागतोय तशी अवस्था या क्रोंच्या राक्षसनीची झाली आणि मग खो बेजार झाले आधो आताच्या गजरी उडविल्या निशाचरी त्या भ्रमोनी अंबरी पडून सागरी बुडाल्या या ठिकाणी असणारे हे उड्या मारू लागलेले महाराज उड्या मारू लागले आता हिच्या उड्या मारण्यानं काय राक्षसनी त्या ठिकाणी सागरामध्ये ज्या सांभाळणाऱ्या 14,000 त्या समुद्रामध्ये काही पडल्या आईजीचे अतिश्रद्धने दुर्गंधे निर्बुजली घ्राणे राक्षसी दाकती निजप्राणे मागे राणे धड नव्हे आता ही मालकीनच एवढी तळमळ करायला लागली मालकीनच एवढी मोठी उड्या मारायला लागली आता ही गेली तर महाग तरी राहणं काही खरं आहे का असा धाक वाटू लागला दीर्घ घेता पय ओंकारे उच्चाले मुखा भितरी क्रोचा धरून या करी ओढी बाहेरी अति कष्टे आता जास्त जेव्हा खोकला जास्तच काढीत होत्या खोकला बर का क्रोंच्या माय तेव्हा शिपूट थोडं बाहेर आलं बाकीच्या राक्षसनीने त्या शेपटाला धरलेला आहे बळद बाहेर ओढू लागल्या ओढा घे झडकरी
ओढीती 10 नारी तव ते ओढून तिळवरी शतशस्त्री ओढिता आदेश दिला महाराज, हे पोते ऐकणार हो, इकडे या म्हणले, इकडे या, हे शेपटाला धरा. हा, याला असणार बाहेर वडा, कारण पित्त बाहेर निघायले. याला धरा शतानुशत राक्षसने, आणि त्याला धरून ओढू लागल्या. 14 शस्त्र राक्षरी श्रेष्ठ ओढिताशी अति उद्धट तरी पुच्छाचा नव्हे शेवट फुगले पोट क्रोचेचे. 14,000 राक्षसनी त्या ठिकाणी आल्या महाराज. 14,000 सगळ्यात असणाऱ्या त्या शेपटाला धरलेल्या ओढू लागल्या, परंतु ते काही ओढत नाहीये. गळ्यात मात्र श्वास घेता येईना या क्रोंच्या राक्षसनीला. त्यावेळेस मात्र असणार हिचं पोट हळूहळू फुगू लागले. काय होतंय? पहिले सामान्य दिसे वानर उदरी वाढले अति थोर न डबे पुच्छाचा परपार येर शरीर कोण जाणे. एक म्हणायली बाहेर होत तर बारीक दिसत होत, लई बारीक होत. आतमध्ये गेल्यावर वाढलं, फुगलं काय की म्हणले. शेपटी एवढी मोठी बाहेर आले, आतमध्ये वाढणार फुगला असं वाटू लागलं. आईजीचे भाग्य थोर व मने उन मळले वानर एरवी करीते ते संहार ओढा समग्र समयोगे. मालकीन बाईचं भाग्य थोर म्हणले, शिपूट तरी हातात आले उलटीन. हा, नाहीतरी एरवी माय साहेब आता एक आतच करीत होता, वडा लवकर 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 वडा असं बोलू लागल्या. 14 शस्त्र निशाचरी उच्च ओढीती भळी बारी काळीज घेऊन या करी निघे भारी हनुमंत. 14,000 राक्षसनी त्या शेपटाला धरून ओढीत होत्या महाराज. बळत ओढीत होत्या. हनुमंतरायाने मात्र त्या काळजाला धरलेलं होतं. काळीज असणार हनुमंतरायाने धरलेला आहे, ओढलेला आहे, आणि बाहेर निघू लागले. काळी झोपडिता समोळी क्रोचेने दिदली आरोळी आदळली या भुंतळी प्राण तत्काळी सांडिला. ज्यावेळेस काळीज असणार हनुमंतराय ओढत होते त्यावेळेस मोठ्यानं क्रोचेनं असणारी आरोळी दिलेली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशी आरोळी त्या ठिकाणी दिली क्रोंच्या राक्षसनी, आणि त्या ठिकाणी पडलेली आहे.